भूमिका काय आता त्यात त्यांनी पाठिंबा जो दिला आहे त्या उमेदवाराने, अपक्ष उमेदवाराने, याच्या अगोदर बी शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांना पाठिंबा दिला होता. आज अपक्ष उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण असं त्याच्याने आमच्यावर काही फरक पडेल किंवा आम्हाला असं काही वाटत नाही आम्हाला. पण त्यांचा पाठिंबा आम्हाला हा फायदेशीर ठरणार आहे. रिंगणामध्ये फक्त आता आपण महाविकास आघाडी आणि महायुती दोनच उमेदवार रिंगणामध्ये आहेत. एकीकडे दावा करतायत महायुतीचे नेते की सर्वाधिक मताधिक्य जे आहे काय दावा आता दावा जर त्यांना अगोदर बी ते दावा करत होते, तर मग त्यांनी अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा घ्यायलाच नको होता. पुऱ्या लोकशाहीचा हा त्यांनी पूर्ण खून करून टाकलेला आहे लोकशाहीचा. हा पण पाठिंबा, तो पण पाठिंबा, याला लोकशाहीचं हे म्हणता येणार नाही. आता रिंगणात आम्हीच आहे फक्त. म्हणजे त्यांचा आता विषय ते एवढे घाबरताय. आता एका बाजूने घेतले तर ते 11 आमदार, 3 खासदार, 2 खासदार, बाकीचे मंत्री, एक साध्या शिवसैनिकाला घाबरताय हो. एक साधा शिवसैनिक त्यांच्या समोर आज उभा आहे, ठाम मानू. उद्याचं आता इलेक्शन आहे, उद्याच्या इलेक्शनना आणि 22 तारखेला त्याचं काउंटिंग आहे. 22 तारखेला तुम्हाला समजून जाईल, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. एकीकडे कुठेतरी जळगाव विधान परिषदेची निवडणुकी बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. मात्र आपण या निवडणुकीत उतरल्यामुळे खरी रंगत जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते. बिनविरोध होणार होते ते सांगत होते मागे की बिनविरोध होणार आहे, बिनविरोध होणार आहे, पण त्याचं शक्यच नाही. बिनविरोध होणं हे शक्यच नाही. आता उद्या आता मतदान आहे, बिनविरोधचा काही विषय येत नाही. काय वाटतं आपल्याला माघार का घेतली काय वाटतं? ते काय सांगू, ते ते नाही सांगू शकत आपण. त्याचे काय असेल त्यांचं काय असेल आपसा असलं ते आपण सांगू नाही शकत. एकंदरीत आपण दोन उमेदवार आहे, जे अपक्ष होते त्यांनी माघार घेतली आहे. काय वाटतं मीडियाचा दावा आपल्याला? त्यांनी माघार घेतली, अपक्ष उमेदवारांची माघार घेतली, त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पहिले चौरंगी लढत होते, आता दुरंगी लढत आहे दोघांमध्ये आमच्या. त्यांनी दोघांनी, एक शिवसेना आणि एक अपक्ष, हे 4च उमेदवार होते. तर एक शिवसेनाने अपक्षाने आज त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता उरलेल्या आम्ही रिंगणात 2च जण आहे. जोरात आहे आखाडा, जोरात आहे, एकदम जोरात.